हनुमान की बोलो बजरंगबली की त्यांना कृपया विनंती जरा माइंड हवा विचार थोड़ा एक मिनट संस्कार आम्ही घेतो आणि तरीही अशा पुत्र हनुमान की श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि वरणं रघुवर विमल जसु गोदायक फल चारि बुद्धिहीन तन जागे सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहि हरि जय हनुमान ज्ञान गुण सागर जय रामदूत अतुलित बल धामा अंजनी पूर्ण पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेदा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिते को आतुर प्रभु चरित्र सुनते को रसिया राम लखन सीता वन बसिया सुर धरि आवा निकट रूप धरि अंक चलावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाल संजीवन लखन जियाए भरत संहारे भगवान तुम जाए लगावे संसारिक ब्रह्मांडे तुम उपकार सुखी वही कीना नाम मिलाए राजपद दीना लंकेश्वर है जग जाना लोचन पर भानु जगति आंगी अजगत लाई दुर्गम काज जगत के तुम्हारे राम दुआरे तुम रखवारे हो आजा बड़े सारे सब कुछ है तुम्हारी शरणा तुम अपन तेज समारो आगे तीनों लोग हाथ से आगे भूत पिशाच
नजरेत आणिक काही येईना येईना या भंडाऱ्याची हौस पुरी होईना व्यापक लोकमान्यतावालं जागृत आणि प्रसिद्ध असं श्री हनुमंताचं मंदिर आहे. भाविकांकडून अर्पित लाखो घंट्यांनी भरगच्च असलेलं असं महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव असं हे हनुमंताचं मंदिर आहे. या मंदिराचं पुनर्निर्माण करण्याकरिता आम्ही मागील काही वर्षे प्रयत्न करत होतो. त्याकरिता आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींकडे संपर्क साधला होता. वारंवार संपर्क साधून सुद्धा आमच्या हाती निराशा आली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जे देशभरातील विविध पुरातन मंदिरांचा संवर्धन करून पुनर्निर्माण करून हिंदुत्वास बळकटी देऊ पाहत आहे, हिंदुत्व मजबूत करू पाहत आहे. आमचे
दिवंगत हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती, मंदिरांचं रक्षण करा, जतन करा, धर्माचं रक्षण करा, हिंदुत्व पुढे न्या. आमच्या हिंदू हृदय सम्राटांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व धर्मवीर दिघे साहेबांसारखा तपस्वी गुरु लाभलेल्या आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई उपनगर संपर्क मंत्री श्री उदय सामंत साहेब यांच्या विशेष सहकार्याने व आमचे स्थानिक विभाग प्रमुख श्री कुणाल सरमळकर साहेब यांच्या सहाय्याने आज या मंदिराचं नूतनीकरणाचं कार्य शुभारंभ झाला आहे. परंतु कोणी धर्मद्वेष्टा, BMC त्याचं नाव सांगत नाही आहे, त्या धर्मद्वेष्टाच्या तक्रारीवरून BMC मागील 3 दिवस वारंवार हे इतकं पुरातन मंदिर तोडण्याकरता इकडे JCB आणि पोलीस फौज घेऊन येत आहे. BMCची ही कृती अतिशय निंदनीय आहे. BMCला विभागातील, परिसरातील इतर अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत. विशेष समुदायाच्या लोकांनी रस्तेच्या रस्ते व्यापलेले, अगदी डिवायडरपर्यंत केलेली अतिक्रमणं त्यांना दिसत नाही. तिथे जायला BMCची फाटते, पण हिंदूंचं मंदिर तोडायला तत्परता दाखवतात. ही तत्परता कोणाच्या आदेशावरून हे समोर यायलाच हवं. यांचा आका कोण, यांचा बोलवता धनी कोण आणि यांचा करविता धनी कोण हा समोर यायलाच हवा. आपली मागणी काय सर? आमची मागणी अशी आहे की आमचं हे मंदिर फार जुनं आहे, पुनर्निर्माणाची गरज आहे. आम्ही आहे त्याच ठिकाणी मंदिराचं पुनर्निर्माण करत आहोत. हे पुनर्निर्माण यशस्वीपणे पूर्ण होऊन द्यावं, यामध्ये कोणतीही बाधा आणू नये, कोणतीही आडकाठी आणू नये. BMCने यामध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी परिसरातील विविध जी अतिक्रमणं आहेत ती हटवावी. त्यांना हिंदूंची मंदिरच का दिसतात, आमच्या मंदिराकडे पुन्हा येऊ नये ही आमची मागणी आहे. मी जगदीश लाड, शिंदे गटातून शिवसैनिक आहे. माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आम्ही कामं करत असतो. आज या विभागात ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, हे घंटेश्वर मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे. 1960 साली या मंदिराची स्थापना झालेली आहे. जुनं मंदिर आहे. अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. या मंदिराची अवस्था तुम्ही इकडे आलेलात, स्वतः या मंदिराची अवस्था तुम्ही बघा. मंदिराचं काही वेगळं केलेलं नाही आहे किंवा अतिक्रमण केलेलं नाही आहे. फक्त संरक्षणासाठी एक पाईप लावून, पिलर लावून वरती सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अगोदर या ठिकाणी, याच्या अगोदर इथे बघा सिमेंटचे पत्रे लावलेले आहेत, ते तुटलेत. त्याच्यामध्ये पावसाच्या वेळेला काही पाणी येतं, भाविकांना त्रास होतो. उन्हामध्ये काय भाविकांना त्रास होतो, म्हणून थोडासा शेड वाढवण्याचा प्रयत्न केला. बरं, हे करण्याचं कारण काय? भाविकांसाठीच आहे ना, पण हिंदूंसाठीच आहे ना, परमेश्वरासाठी आहे ना, या देवासाठी ते काम करतात. ही गोष्ट अध्यक्ष महोदयांनी आमच्या विभाग प्रमुख आमचे कुणाल सरमळकर यांच्याकडे ही गोष्ट मांडली की साहेब या मंदिराची परिस्थिती फार बिकट आहे, तर आपण थोडंसं लक्ष देऊन याला निधी उपलब्ध करावा आणि आम्हाला हे एक चांगलं सुंदर बांधकाम या ठिकाणी करून द्यावं. बांधकाम म्हणजे बांधकाम नाही, पण याला व्यवस्थित नीटकं मंदिर आहे. तर मंदिराची जागा कशी असावी, पवित्र असावी, व्यवस्थित असावी, 4 लोकांना येण्या जाण्याला, उठणाऱ्याला, बसणाऱ्याला. कारण मध्ये रस्ता आहे, एखादा वरिष्ठ नागरिक आला तर त्याला बसता आला पाहिजे, त्यासाठी तो कट्टा बनवण्याचा प्रयत्न केला. काही वावगं नाही आहे, काही चुकीच्या पद्धतीने काय होत नाही आहे. मग ह्याच्यावरती महानगरपालिकाने येऊन आक्षेप घेणं ही म्हणजे कोणाच्या बोलण्यावरून केलं आहे? बरं, ह्याला आमचे कुणाल सरमळकर साहेबांनी स्वतःहून इकडे येऊन यांनी पाहणी केली. त्याच्यानंतर आमचे मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना भेटून त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यांनी ताबडतोब कुठलाही विचार न करता, एक चांगलं काम आहे, धार्मिक काम आहे म्हणून ते स्वतः उभे राहिले. त्यांनी सांगितलं मी माझ्या फंडातून या मंदिराचं चांगलं नूतनीकरण करून देतो म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ताबडतोब मान्य केलं आणि हे काम चालू केलं.
आता हे काम चालू केल्यानंतर या 2 दिवसानंतर आपण बघतोय की सातत्याने ती महानगरपालिका येते, तोडण्याचा कारवाई करते. हे कशासाठी चाललंय, कोणासाठी चाललंय, का करतोय, कोणाच्या बोलण्यावरून करतोय? आता जो फंड दिलाय शासनाच्या माध्यमातून आलाय ना, का अनधिकृत तर नाही आलेला, मग त्याच्यावरती विरोध कोणाचा? आम्ही पण पक्षाचीच लोक आहे, म्हणजे आम्हीच केलेलं आहे. माझं मत असं आहे, मला असं वाटतं आता हे प्रत्येकाची आपापली इच्छा आहे. हे कोणीतरी आग लावण्याचा प्रयत्न करतायत. आज मुस्लिमांचा सण चालू आहे, म्हणजे आम्ही इथे आता जसं आम्ही बोलतो, लोकांचा आदर असतो. आपल्या मंदिरावरती आला, मग अमुक ठिकाणी जर 4-4, 5-5, 10-10 मजली तुम्ही मस्जिद बांधता, तिथं तुम्हाला परवानगी कशी मिळते? मी इतर समाजाच्या लोकांची आम्ही नावं काढली की मग हिंदू मुस्लिम होतो. हे करण्याचा प्रयत्न कोणीतरी करतंय, हे आमचं मत आहे. आणि हे आग लावण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही साधारण सांगा, मला महानगरपालिकेला विचारायचं, महानगरपालिकेने सांगावं, जी शासनाने दिलेल्या जागा असतात, महानगरपालिकेच्या जागा असतील, SRAच्या जागा असतील, त्या महानगरपालिकेने दिलेल्या जाग्यामध्ये जी राहणारी लोक आहेत, पोलीस कंपाऊंड असतील, राहणारी अधिकारी, त्यांना राहण्यासाठी भाड्याने दिले ना ती जागा, त्या ठिकाणी आपल्या सोयीप्रमाणे आतलं बांधकाम केलं जातं, बाथरूम बांधलं जातं, सगळं केलं. कशासाठी करतात? स्वतःच्या संरक्षणासाठी करतात, आपल्या कुटुंबासाठी करतात. मग या परमेश्वराचं कोण करणार? याच्या संरक्षणासाठी केलं का, वाईट केलं का कोणी? बरं, ज्या परमेश्वरातच हे आपण भाडुत्रे आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. आपण भाडुत्रे आज आहे, उद्या नाही आहे, हे लक्षात आलं पाहिजे. तुम्ही देवाची हे करताय, देवाची जागा तोडण्याचा प्रयत्न करताय, हे एवढा मोठा पाप तुम्ही करताय. याच बजरंगबलीला तुम्ही लक्षात ठेवा. बजरंगबलीचं नाव कशामुळे आहे? आज रावणाची लंका जाळली, तसं तुमचंही होऊ शकतं, असं काही नाही. म्हणून तुम्ही शांत राहा. मराठी माणसांना, हिंदूंना हे चांगल्या पद्धतीत जगू द्या. इथं आम्हाला हिंदू मुस्लिम इथले इतर जातीच्या ह्याच्यात आम्हाला भांडणं करायची नाही आहेत. आम्ही हुशार आहोत. इथली सगळी लोक, सगळ्या धर्माची लोक, आज या मंदिरात मुस्लिम लोक देखील आलेत ना, काही नाही. आम्ही पण त्याच्या सणामध्ये सहभाग घेतो. का घेतो? आम्ही एकत्र आहोत, एकजूट आहोत. आम्हाला तोडण्याचा हा प्रयत्न होतो. हे आम्हाला महानगरपालिकेवरती यायला आक्षेप आहे. आणि ज्यांनी कोणी हे कांड केलं असेल त्यांनी पुढे यावं किंवा त्यांचं नाव महानगरपालिकेने या ठिकाणी मांडावं, एवढीच आमची इच्छा आहे. जय महाराष्ट्र. मी शीतल म्हात्रे बिट्रा, शिवसेनेची इकडची बँड्राची विभाग प्रमुख. आज आपण इकडे जे जमलो होतो ते आपल्या हनुमानजीचं महाआरतीचं आपण आयोजन ठेवलं होतं. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, सगळ्यांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात, तसेच उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या सहकार्याने आणि आपले स्थानिक विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर यांच्या अथक प्रयत्नाने आपण आज हे इकडे मंदिराचं नूतनीकरण करत आहोत. पण कोणीतरी इकडे असं क्रूर व्यक्ती आहे की जे हे काम करण्यासाठी आम्हाला अडवत आहे. पण ते का, ते कशासाठी, ते आम्हाला माहीत नाही. 1960 पासूनचा हा प्राचीन मंदिर आहे. आजपर्यंत इथे कितीतरी आमदार, खासदार, नगरसेवक झाले. यापैकी कोणीही इथे या मंदिराचं नूतनीकरण करण्याचा कधीच विचार केला नाही. आज आपण शिवसेनेच्या माध्यमातून हे मंदिर जर नूतनीकरण करत आहोत तर इकडच्या स्थानिक जनता खास खुश आहे. त्यानंतर मंदिराचं तुम्ही जर बघाल, इकडचं परिसर सगळे खूप खुश आहेत. मग ही व्यक्ती कोण आहे की जिला हाचा त्रास होतोय? आज आम्ही 97 मध्ये स्थानिक आहोत, त्याचबरोबर विधानसभेची मी इकडे विभाग प्रमुख असल्या कारणाने मला माहीत आहे की इथे किती अनधिकृत बांधकाम झालेले आहेत. ह्या बांधकामावर कोणाचं सुद्धा लक्ष नाही आहे. नाही कधी BMCने तोडक कारवाई केलेली आहे, नाही कधी SRAचं लक्ष आहे, नाही कधी माडा आलेले आहे. पण आज हे मंदिर जर आपण बनवत आहोत तर हा त्रास कोणाला झालेला आहे? ही व्यक्ती कोण आहे? तिने खरंच बाहेर यावं आणि तिला काय त्रास झालाय त्या जनतेला सांगावं, म्हणजे आम्हाला कळेल की हिंदूंना अडवणारी ही व्यक्ती हिंदूच आहे की इतर कोणी आहे. आणि हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की जेव्हा कधी हनुमानाची गदा पडते ती जोरदार पडते. मग ती कोणीही व्यक्ती असो, उच्च पदावर असो किंवा ती कोणी स्थानिक असू दे किंवा कोणी असू दे, पण त्या व्यक्तीने दक्षता घ्यावी. आज नाही तर उद्या तिला ह्या कामाचं फळ भोगायचं म्हणजे भोगायचं आहे. इतकंच माझं मागणं आहे की त्या व्यक्तीने आताच्या आता हे जे ते क्रूर करत आहे ते त्याने आताच्या आता थांबवणं गरजेचं आहे. जय महाराष्ट्र. मी माला राणे. मी शिवसेनेची कार्यकर्ता असून शाखा प्रमुख आहे. आज जे काय हे कार्य होत आहे, मंदिराचं जे नूतनीकरण चालू होत आहे, आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांचं हस्तक्षेप घेऊन कुणाल सरमळकर जे आमचे विभाग प्रमुख आहेत त्यांनी या मंदिराचे जे नूतनीकरण आहे ह्याच्यामध्ये लक्ष देऊन जे आज महत्त्वाचं कार्य केलेलं आहे त्याच्याकरून जेणेकरून खारमधील असो किंवा पूर्ण बँड्रा ते पार्लापर्यंत
आजपर्यंत सगळे भक्तजन खुश झालेले आहेत आणि या कामामध्ये जी बाधा येत आहे, BMC जे कृत्य करत आहेत, माझ्या मते सर्व भाविकांनी, जे कोणी राम भक्त आहेत, सगळ्या आपल्या हिंदू लोकांनी, हे बघा आहे हिंदू आणि मुस्लिमांची ही जंग नाही आहे. मस्जिदाबद्दल जे काही तुम्ही कार्य करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही आहे आणि हे जे कोण नूतनीकरण करत आहे आणि जे लोक मध्ये येऊन बाधा घालत आहे, कृपया करून त्यांनी बाजूला व्हा आणि कृपया करून साथ द्या. मंदिराचे जे कार्य होत आहे ते खूपच चांगले कार्य होत आहे, त्याच्यासाठी प्लीज सगळ्यांनी सहयोग करा आणि सर्वांनी सपोर्ट करून सगळे हिंदुत्व एक व्हा आणि सगळ्यांनी आपले जे मंदिराचे कार्य होत आहे त्याला सहभाग द्या आणि हे मंदिराचे कार्य पार पडू द्या, ही माझी विनंती आहे. जय महाराष्ट्र. मैं प्रीति चौकसी आज आप सबके सामने यहाँ पर हूँ क्योंकि मैं जानती हूँ कि ये मंदिर को तोड़ने का BMC का निर्णय बहुत गलत है और जब तक हम सब भक्त एक साथ हैं कुछ भी नहीं हो सकता. ये मंदिर को एक आंच तक हम नहीं आने देंगे. ये हनुमान जी का मंदिर है और सब जानते हैं कि हनुमान जी के साथ जो कोई गलत करना चाहता है या जो कोई गलत निर्णय से आता है उसे हनुमान जी का गदा पड़ता ही है. तो कुछ भी हो जाए हम साथ मिलकर ये मंदिर को किसी तरह भी बचा लेंगे और इसे कुछ नहीं होने देंगे.